नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती. तर जलसंपदा विभागाची या ठिकाणी भरती वगैरे झालेली आहे. परंतु प्रत्येक विभागामध्ये जे काही पदांचं अपडेट आहे, ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवत असतो. कारण का त्यांना माहीत असावं, की या विभागामध्ये एवढी पदभरती येत्या काळामध्ये होणार आहे आणि जी पदे भरण्यात येणार आहेत, त्याची पात्रता जर तुमच्याकडे नसेल, तर तुम्ही ती पात्रता म्हणजे कुठून मिळणार? त्यासाठी काय क्रायटेरिया असणार याची परिकल्पना जर तुम्हाला अगोदर आली तर जेव्हा भरती निघेल तेव्हा तुम्ही अप्लाय करू शकता. त्यामुळे मी सगळ्या विभागाची अपडेट देत असतो, त्यामुळे अवश्य सबस्क्राईब करून घ्या. तसंच आजच्या या लेक्चरमध्ये आपण जलसंपदा विभागाच्या नवीन पदभरती म्हणजे 2024च्या पदभरती संदर्भात एक महत्त्वाची अपडेट पाहणार आहोत किंवा रिक्त पदांचा आढावा या ठिकाणी आपण घेणार आहोत. जाहिरात वगैरे सर्व माहिती मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर पहा, नॉर्मली सांगायचं झालं तर काय RTIद्वारे ही माहिती मागविण्यात आलेली आहे. याच्यामध्ये फक्त एकाच संवर्गाच्या पदभरतीची सद्यस्थिती म्हणा किंवा रिक्त पदांचा आढावा त्यांनी घेतलेला आहे किंवा आपण मागवलेला आहे. तर याच्यामध्ये काय आहे की सहाय्यक स्थापत्य अभियंता श्रेणी 2चं पद जे की गट बचं आहे. तर या संवर्गामध्ये मित्रांनो जवळपास 1711 पदे या ठिकाणी मंजूर आहेत आणि ही मागच्या भरतीमध्ये भरली गेली किती 1277. तर आजच्या काळाला जर पाहिलं तर 334 पदे ही रिक्त आहेत. आणि याच्या बाबतीत त्यांनी काय सांगितलं की महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2022 करिता 102 पदांचं मागणीपत्र वगैरे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठविण्यात आलेलं आहे. त्यानुसार जे आहे ते आयोगाकडून 101 उमेदवारांची शिफारस वगैरे प्राप्त झालेली आहे. फक्त राहिला प्रश्न आत्ता याच्यामध्ये 334मधून 101 जर मायनस केलं तर जवळपास 233 पदे या ठिकाणी आहेत असं म्हणू शकतो. आणि ही जी पदे आहेत ती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून भरली जातील. तर सरळ सेवेमध्ये नाही येणार. बट राहिला प्रश्न गट या जलसंपदा विभागामध्ये बाकीच्या गट क आणि ड च्या ज्या आहेत त्या या ठिकाणी तुम्हाला लवकरच भरण्यात येतील. आणि प्रत्येक विभागामध्ये 2023 पर्यंतच्या जेवढ्या रिक्त पदे होते त्या सर्व विभागांची भरती झाली. परंतु 2023 आणि 24मध्ये जे रिक्त पदे आहेत किंवा झालेली आहेत त्या ठिकाणी निवृत्त झालेले असतील, सेवानिवृत्त झालेले असतील किंवा काही कारणामुळे त्यांना राजीनामा म्हणण्यापेक्षा जॉबवरून काढून टाकलं असेल, तर त्या सर्व रिक्त पदांचा आढावा जसं जसं मिळत जाईल तसं तसं मी तुम्हाला प्रोव्हाइड करत असेन. आणि प्रत्येक विभागाची पात्रता असू द्या, पदे असू द्या, सर्व माहिती आपण आपल्या चॅनलवर तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. त्यामुळे अवश्य सबस्क्राईब करून घ्या, तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. तर भेटूया तशाच नवीन व्हिडिओसोबत. पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल. धन्यवाद.